अकोल्याच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना पिण्याचे पाणी नसल्याच्या तक्रारी, चौथ्या मजल्यावरील मधमाशांचे पोळे आणि कर्मचाऱ्यांच्या कथित अरेरावीमुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अकोला शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे गंभीर रुग्णांसाठी आधाराचे केंद्र मानले जाते। मात्र याच रुग्णालयातील काही धक्कादायक वास्तव आता समोर येत असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणींमध्ये भर पडत असल्याचे चित्र आहे। रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। याबाबत विचारणा केल्यानंतर कुठल्या ना कुठल्या फ्लोअरला पाणी असते असे उत्तर मिळाल्याचे सांगितले जात आहे। मात्र रुग्णाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर पाणी शोधण्यासाठी मजला बदलत फिरावे लागणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। इतकेच नव्हे तर रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर मधमाशांचे मोठे पोळे असल्याचेही निदर्शनास आले आहे। खिडक्यांजवळ असलेल्या या पोळ्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान समस्यांबाबत जाब विचारल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी कथित अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात नेमके चालले तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे। आता आरोग्य विभाग आणि रुग्णालय प्रशासन या गंभीर बाबींवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर ते मला बोलले की तुम्ही आमची व्हिडिओ शूटिंग इथं काढू शकत नाही। मी म्हटलं का नाही, म्हणे तुम्हाला अधिकार नाही आहे। मला असं बोलले ते। मी एक समाजसेविका आहे, मला पण अधिकार आहे व्हिडिओ शूटिंग काढायचा। मी पण एक आम आदमी आहे। तर मी सगळी व्हिडिओ शूटिंग काढली। त्यानंतर मला बोलले ते काढा म्हणे, तुमच्याकडून जे होते ते करून घ्या म्हणे। मी त्यांना नाव विचारलं, तुमचं नाव सांगा म्हटलं काय, तर ते मला नाव सांगायला तयार नव्हते आणि मला बोलले की तुमच्याकडून काय होते, जे काय होते ते करून घ्या, असं मला बोलले। उद्धट भाषेत बोलले। त्यांच्या मागे मागे मी मोबाईल घेऊन गेली बोलायसाठी, विचारायसाठी। मी पायऱ्यातून खाली पडली अक्षरशः। आज माझा पाय मोडत होता आणि उद्धटपणाने माझ्याशी त्यांनी व्यवहार केला। माझ्याशी जर एवढ्या उद्धटपणाने ते सगळे कर्मचारी तिथले बोलते आणि बाकीच्या पेशंट सोबत मग कसं बिहेव करत असतील ते, यावरून काय त्यांची हे ठरवायची। आता मी पोलीस स्टेशनला तक्रार केली त्यांच्या विरोधात।